अरे काय असं का माग मागे लागले दाबलं आलायस काय झालं झालेलं काय नाही परत बाळू अरे बोल की पटापट बाळूला बघा काय झालं ते बघ कसं खुळगत करायला लागलाय तो हे काय बाबा आता आणि वाट आणलाय पोरानं मला चल चल दाव कुठं आहे तो चल 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 लवकर कुठं आहे तो चल 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 चला चला लवकर चल चल अरे कुठं आहे अरे पण काय झालं ते तरी सांग मला अरे असं काय करतोस काय झालं हाय अरे बाळू ये बाळू अरे ये बाळू ये लेकरा अरे अरे असं का झोपलायस अरे उठ रे बाबा हा अरे ये काटे बिटे टोचना धोय रे हा बाळू ये लेकरा बाळू उठ ए बाळू अरे काटे टोचना धोय तुला बाळू अरे उठ उठ अरे बाळू अरे हे काय हा अरे काटे टोचना धोय तुला अरे काय डोसकं बिस्क फिरलं काय तुझं ए बाळू अरे उठ बाबा उठ लेकरा अरे उठ ए बाळू ए बाळू अरे उठ रे उठ 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 बाळू उठ 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 रे चल अरे काट टोचनात होय तुला हा अरे असं कसं झोपलास तिथं काट्यामध्ये हा चल काय झालं तुला समजत नाही बाई बस इथं बस अरे काय म्हणायचं तुला हा तुझं काय डोसकं बिस्क फिरलंय वय अरे काट टोचत नाहीत वय तुला काट कुठे आहेत काट माझी गादी आहे ना व जणू फुलावर झोपल्यासारखं वाटतं अरे काय बोलणं म्हणायचं हे अरे ती काय फुलं आहेत वय बाबळीचं काट आहेत काट काटा असू देत नाही तर फुलं समजा सारखंच आहे मला अरे देवा बोलणं म्हणायचं वय अरे अशानं माणसं हसत्यात नव का तुला असू देत त्यासनी कळत नाही म्हणून हसतात उगाच काय बाय बडबडू नगस संध्याकाळ ना तुझा बाय येऊ दे घराकडं मग तुझी चांगली हाजरीच घ्यायला लावतो त्याला काय बाय बडबडतोय नुसता काय रे बाळू
बाळू आता खरंच खूळ लागलं का तुला? अरे बाबा बाकीची बी पोरं आहेतच की, त्यांच्यासारखं वागाय काय होतं रे तुला? ए बाबा अरे बोल की जरा. अरे बाबा बोलाय काय पैसे पडतात वय तुला? अरे तुझ्या बाई आमच्या जीवाला कसला घोर लागलाय ठाऊक नाही वय तुला? नाही तर काय. बघा की अरे बाबा काट टोचत्यात हे बी कळना वय रे तुला? काय म्हणावं आता? अहो मला तर वाटतंय की याला कसलं तरी लागिर झाल्याला असावं. अहो बारीक हाय म्हणून फुलं बी कळत नाहीत आणि काट बी कळत नाहीत. होय मी काय म्हणते, तुम्ही त्याला एखाद्या देवर्षाकडे घेऊन जावा. हा 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 आता असंच करतो. 4 झटक दिलं आणि मिरच्याची धुरी दिली का जाईल याच्या अंगातलं भूत पळून. हा होय होय, शेजारच्या इंदुबाईच्या अंगातलं भूत भीत्यानंच काढलं होतं. वय वय खरं आहे. अगं त्या म्हाळुंग्या बाबाचं नाव घेतलं का भली भली भूत सुद्धा चळचळा कापाय लागतात. आता त्याच्याकडेच नेतो याला. ह्याच्या अंगातलं भूत कसं निघत नाही तेच बघतो मी. नेतो त्याच्याकडे. क्लेम होम कलगट आली होम बोल कालास इथं. बोल कशा पायी आलास? बोल हे काय माझ्याच्याने होणार नाही. हे काहीतरी वेगळंच दिसतंय. काहीतरी वेगळंच दिसतंय. घेऊन जा त्याला. घेऊन जा. घेऊन जा त्याला. घेऊन जा त्याला. घेऊन जा त्याला. बस. देवा 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 आता मातुरी ह्या पोरामोर हात टेकायची पाळी आली. नाही तर काय. त्या म्हाळुंग्या गत देवर्षाची बी अशीच गत झाली की. म्हणजे याच्या अंगात हाय तरी काय म्हणायचं. आता याच्या अंगात काय आहे ते त्या देवालाच माहित. या बघा मला वाटतं ह्यो भूताबिताचा नाद आता सोडा. आणि तसलं काय नसेल बी. याला काहीतरी दुसराच उपाय केला पाहिजे. म्हणजे अरे म्हणजे याला कुणाकडे तरी चाकरील ठेव. मानेवर जू ठेवला ना की सुतागत सरळ होईल बघ. वय वय नाही तू म्हणतोयस ते खरं आहे गड्या. पण आता ह्याला चाकरीला तरी ठेवायचा कुणाकडं? अरे कुणाकडं म्हणजे काय, गावामध्येच ठेवायचा. आपला चंदूलाल शेटजीकडे ठेव की.
चंदूलाल शेटजी एक तर चांगला माणूस आहे, तुझं रोजचं जाणं येणं आहे की नाही, आणि तो काय तुला नाही म्हणायचा नाही वय आणि आपल्यासारख्याची 4-5 पोरं सहज खापत्याल त्याच्या घरात. वय वय मग ती बी खरं आहे. आणि चंदूलाल बी चांगला माणूस आहे. हा बघूया ह्यो त्याच्याकडे तरी वळणावर येतो का. आणि आता जास्त विचार करू नको, पोराला उचल वय. आणि घेऊन जा शेटजीकडं. वय वय हा गड्या तू म्हणतोयस तसंच करतो. चल चल निघू चल. शेठजी ह्याला तुमच्या घरी चाकरीला ठेवावं म्हणून आलोय. घरात धड राहीना झाला ह्यो. असं म्हणतोस? वय नाव काय बाळ तुझं? बोल की. बाळू हायजी. बर. आणि काम काय करतो हा? बाळू फार काय नाही जी, पर गुराढोरांची लई वड आहे त्याला. अहो त्यांची पोटं भरल्या बिगर ह्यो जेवायचा बी नाही. बर बर बर. पण काय रे, हा हा बोलत का नाही? या असंच आहे बघा, निस्ता घुम्यागद बसून असतो. अहो माणसासारखं काही नाहीच. असू दे. अरे इथं राहिला ना की येईल वळणावर. वैजी म्हणूनच आलोय. आता त्याला वळण कसं लावायचं तुम्हीच बघा जी. काय पडेल ते काम सांगा. अरे गुरांची आवड आहे म्हणतोस ना, वय मग आमची गुरं राखील. हा राहील तिथेच गोठ्यात. हे बघ, त्याला इथे काहीही कमी पडणार नाही. वैजी जा तू बिनघोर. वय जा तू. बघितलं, खोटं वाटत होतं ना तुम्हाला? अगं चमत्कारच म्हणायचा. ते बघ, आपली जैन बस्ती पण दिसते त्यात. हा आणखीन एक चमत्कार. खरोखरच विश्वासच बसत नाहीये. मला काहीतरी शुभशकुन वाटतोय. आपण ही ताटली देवाऱ्यात ठेवूयात. अगं पण गप्प बसाव, तुम्हाला काही कळत नाही. आपण त्याच्याऐवजी दुसरी ताटली तिथे ठेवूयात.
काय झालं? काय झालं? पोराला जाऊन लय दिस झालो. बरं असं नव्हतं. अगं नसाय काय झालं? चंदूलाल शेठजींचं घर आहे ते, तिथं काय बी कमी पडणार नाही त्याला. बिनगोर जावा असं सांगितलं नवं शेठजींनी. तसं नाही हो, पण माझ्या मनात आपलं काय बाई येत राहतं बघा. आता आणि काय? तिथं तरी धडपणानं राहील नव्हतं त्यो. तिथं तरी प्रकाश पडणार आहे नव्ह त्याच्या डोसक्यात. जरा गपरा, उगा घोर करू नगस. अगं 2-4 दिवसानं मी जाणारच आहे, तेव्हा विचारपूस करून येतो. हो बाई. रडू नका, गपरा. बाळू आला बघ. बाळू आला का? बाळू आला. पण असा औचित कसं आला? बाळू, आता काय करायचं? अरे एवढं चांगलं घर एकाएकी सोडून आलास वय? अरे काय म्हणतील ती माणसं? अरे आम्हाला वाटलं तिथं तरी तू सरळ राहशील, 4 चांगल्या गोष्टी शिकशील. हा, तसं कसं होईन? आमचंच नशीब फुटकं नव्ह. तुला तिथं काय त्रास होता होय रे? अगं ह्याला कशाचा आलाय त्रास? याच्याच डोक्यात काहीतरी शानपणा आला असणार. बाळू, तिथं चोरी बिरी तर नाही ना कलीस? मी कशा पायी करतोय चोरी? उलट त्या शेटानेच माझी ताटली चोरली. हा, आणि ती र कशाला चोरल तुझी ताटली? कशाला म्हणजे तिला त्यात काहीतरी दिसलं असणार. दिसलं असं? आता ताटलीत आता काही डोंबल दिसणार आहे वय? बघा की. दिसायचं तेच दिसलं असणार, म्हणून तिच्या डोक्यात काहीतरी आलं असणार. म्हणजे काय रे? तसंच काहीतरी आहे म्हणून तिने ताटली देवाऱ्यात ठेवली आहे. आ, ताटली आणि देवाऱ्यात? वय. अरे पण त्यानं काय होणार आहे? अगोदरच मोफ आहे, आता अजून पैशाचा पाऊस पडेल त्याच्या घरात. घे 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 म्हणावं पैसा. अरे बाळू, बाळू, अरे अरे बाळू, बाळू तर आई काम कर. अरे काय गा मायाप्पा?
आणि बाळू कुठं दिसत नाही आजकाल. वाटोय तो असतो गावाकडं. कुणाकडं? गंगूकडं. तिचा लय जीव आहे त्याच्यावर. तिथं तरी राहतो का येस ती? आता काय राहतूच म्हणायचा. तिची मेंढर आहेत ती राखतोय. आता त्याचं लगीन करून टाक म्हणजे पोरग ताळ्यावर येईल बघ. होय म्हणजे पोरग ताळ्यावर येईल. हा पोरगी बी घरातलीच आहे की. घरातली कोण गा? गंगूची पोरगी सत्यवा. होय सत्यवा. माझ्या बी मनात तेच आहे. सत्यवा वय माझ्या बी मनात तेच आहे. बर तो लग्नाला नाहीच म्हणतो म्हणजे? म्हणजे एक डाव विचारलं मी त्याला. बाळू, अरे तुझ्या थोरल्या भावाचं लगीन झालं. आता तुझं लगीन करावं म्हणतो आम्ही. करशील नवं लगीन? नग माझं लगीन नग. का रे बाबा? मी देवाचा चाकर आहे आणि आमच्या सारख्याची लग्न सुखाची नाही होत. उगा काहीतरी बडबडू नग. अरे परपंच करशील तर धडमार्गी तरी लागशील. खोट हाई खोट हाई. हे परपंचच नसवर हाई. आणि एकदा का माणूस परपंचात गुरफटला की वाट चुकतो या. बाळू, आणि मला असला खोटा भोग नग. अरे अरे माझं जरा ऐक बाबा. अरे असं नग करू नग. मला लगीन ना. या या गिरप्पा या या या. बसा बसा बसा. पाणी. आज एकाएकी कस काय बोलवणं केलं? म्हणजे बघा हिरप्पा, कामच तसं आहे. म्हणजे असं का आमच्या मनात एक विचार आहे. आमच्या बाळूचं लगीन करावं म्हणतो आम्ही. हाव मग जग झालं की. आणि त्यो आता लग्नाचा बी झालाय की. वय हिरप्पा, आमचा बाळू तुम्हासनी जावई म्हणून कसा वाटतो? अगो बाई, म्हणजे सत्य वाका काय? नाहीतर काय. आणि कोण? अहो अक्षी आमच्या मनातलं बोलला सा बघा.
आता आम्ही बी तुमच्या मोर ह्योच विषय बोलायच्या बेतात होतो. मग हिरप्पा काय जमतंय का? बरं होईल ना. अव बाळूगत सरळ पोरगा हुडकून बी गावायचा नाही. पण तेव्हा लग्नाला तयार होईल नव नव त्याची लक्षणं काय आमासनी बरी दिसत नाही. ते बघा हे बघा हिरप्पा, ते आमचं आम्ही बघतो. तुम्ही फक्त पोरगी देणार का नाही तेवढं सांगा. आव हे काही विचारणं झालं होय. आव मग दिली. पण मी काय म्हणतो, एकदा बाळूला तुम्ही विचारून बघा. हा, हरकत नाही. हिरप्पा, तो बघा बाळू आला. होय की. हे बघ बाळू, तुझ्या आईला आणि तुझ्या बाला सत्यावा सून म्हणून पसंत आहे आणि तू आम्हाला जावाय म्हणून पसंत आहे. तेव्हा तुम्हा दोघाचं लगीन करायचं आम्ही पक्क केलंय बघ. अरे असं माझं लगीन करशील तर लवकरच खरकाटं पाणी पिऊन तू मरशील. हा, तुझं मड माझ्या लग्नाच्या मंडपातूनच निघन, ध्यानात ठेव. बाळ्या, तुझ्या जीवाला काय हाडबीड आहे का नाही? जाऊ द्या, त्याचं डोसक नाही तर ठिकाणावर नाही बघा. तेव्हा आता जास्त विचार नका करू. पटापटा बोलणी करा, मुहूर्त ठरवा आणि व्हा मोकळे. होय हिरप्पा, हिरप्पा, त्याला लग्नाला कसा उभा करायचा ते आम्ही बघतो. हा, होय होय होय. बस उद्यावर का कसं काय झालंय जेवण? हा नुकती वाढू काय नुकती नुकती थोडी पण जेवण मात्र बेस झालंय ना. या या या. वय वय त्यांना वागायला. सांगते ना आणि काय काय करायचं चांगली अजून काय बरी ना बरं आहे ना. अजून काय पाहिजे? लय काम केली बघा सगळ्यांनी बरं का. पण खरं सांगते या खूप काम आले समजे मी.
अगदी बेतान खरं आहे की ग लय मदत केली समजाने तुमचं गाव म्हणजे कसं अगदी असं माझं लगीन करशील पण लवकरच खरकाचं पाणी पिऊन तू मरशील. हा तुझं मड माझ्या लग्नाच्या मंडपातूनच निघाल ठाण्यात ठेव. बाळ्या अरे हे काय करून ठेवलंस तू तुझ्यामुळं एक घर हिसकाटलं. माझं लगीन करू नका सांगितलं होतं मी अगोदर तुम्हाला. वय लय छान आहेस. अरे बिन लग्नाचा राहून काही संन्यास घेणार होतास वय. होय देवाचाच माणूस आहे मी आणि त्याच्याच आज्ञेप्रमाणे वागायचं आहे मला. म्हणजे इथल्या मायाजाळात नाही अडकायचं मला. हा अरे म्हणजे काय करणार तरी काय आहेस तू. काय करणार गोरगरिबाची सेवा करायची आहे मला. हा आणि त्यांच्या पायथ्यावर जीव झिजवायचा आहे मला. हा आता काय म्हणायचं बाई याला. जरा गपरा व काहीतरी बडबडू नकस. अरे त्या गंगीच्या घरात आता कुणी करत राहिलं नाही. अरे गप्पे गप रडते कशाला गप. अरे वरडू नकस तिला. बाळ्या तेव्हा आता एक काम कर तू सासूरवाडीला राहा आणि त्यांची मेंढर हाक. अरे आता आपणच गंगीला आधार द्यायला हवा. मला कुणाच्या घरला धाडू नका. गपरा तुझं समजा ऐकून घ्या आमचं डोसका फिरलेलं नाही. मला नाही जायचं तिथं. नाही जायचं म्हणजे तुला जायला पाहिजे म्हणजे पाहिजे. हा जायला पाहिजे. हा जातो. हे आबाळाच्या मायेवानी घोंगड्याचं पांघरू. हे आबाळाच्या मायेवानी घोंगड्याचं पांघरू. मेघा तुझं लाडाचं मेंढरू. हे आबाळाच्या मायेवानी घोंगड्याचं पांघरू.
मेघा तुझं लाडाचं मेंढरू हा. भर खांड तुझी हिंड त्या ती माळान. हे खंडी भर खांड तुझी हिंड त्या ती माळान. लंगडी ना पांगळी गा लोंब त्या ती काकण. कडुशाच्या आडोशाला चुकार कोकरू. मेघा तुझं लाडाचं मेंढरू. मेघा तुझं लाडाचं मेंढरू हा. हित याक तित याक वाघरीन बांधली हा. हित याक तित याक वाघरीन बांधली. लावार कवळी कवळी हर्यात कोंडली. रातीच्या उबीला पडलं या लेकरू. मेघा तुझं लाडाचं मेंढरू. मेघा तुझं लाडाचं मेंढरू हा. मध्यान झाली या सपान पडलया. हिरवी हिरवी हर्राळी कुर्रान भरलया. हुस्साक म्हणतया चंचीच घुंगरू. मेघा तुझं लाडाचं मेंढरू. देवाचा देव जसा तू मेंढ पाळगा. देवाचा देव जसा तू मेंढ पाळगा. तूच आई बापाचा राम अवतार गा. कैलासी वाजत या शंभूच डंबरू. मेघा तुझं लाडाचं मेंढरू. मेघा तुझं लाडाचं मेंढरू हा. आबाळाच्या मायेवानी घोंगड्याचं पांघरू. आबाळाच्या मायेवानी घोंगड्याचं पांघरू. मेघा तुझं लाडाचं मेंढरू. मेघा तुझं लाडाचं मेंढरू. मेघा तुझं लाडाचं मेंढरू हा. बाबांनो, एक सत्य आहे ते सांगतो. मरण अटळ आहे. कोण आज मरल तो कोण उद्या. हा, पर जलामल्याला प्रत्येक जण काव्हा ना का तरी मारणार हे ठरल्यालाच आहे. कोणी बी अमर नाही. म्हणून हिता हायस्तवर नीती धर्मानं वागावा. हा, हे लय बरं. पाप
नाही तर पुण्य आपल्या बरोबरच येणार आहे. हा, पापामुळं सुख नाही नाही, पापामुळं दुःख आणि पुण्यामुळं पुढं सुख हे आपल्याला भोगावाच लागणार आहे. पुण्य कर्मानं नारकाच्या मायाजाळ्यातून लवकर सुटका होईल. जीवन मारण्याच्या फेऱ्यातनं पटकन मुक्ती मिळन. म्हणून नित्य धर्मानं वागा, वचन मोडू नका, कोणासनी दुःख देऊ नका. जलम कारणी लागल र बाबांनो, जलम कारणी लागल. बाळू मामाच्या नावाने बाळू मामाच्या नावाने मामा हा हे पाहुणे पार बेळगाव पासून आल्यात तुमच्या दर्शनाला. का रे बाबा एवढ्या लांबून आलास? लय गोड दिसतोय तुझ्या जीवाला. वय मामा, जीव नकोसा झाला या. का रे? गळ्यापातूर कर्ज आहे, जीवाला चैन पडना बघा. काय करू तेवढं सांगा मामा. कसं पाय झालं रे एवढं देणं? काय करणार मामा, पाणी नाही म्हणून जमिनीत पीक नाही. त्यात घरातला आजार पण संपना झाला या बघा. एका मागणं एक दुखणं घरी घरात आहे ती. त्यांच्या औषध पाण्यात जीव पार मेटा कुटीला आला या बघा. अरे एवढं दुःख कसा पाय करून घेतो या? वाट्याला आलेलं आनंदाने भोगाव माणसाने. हा आता मातूर सोसत नाही मामा. देणे करी माग लागतात. त्यांना तोंड देता देता पार जीव नकोसा झाला या. अरे असं किती सदेन आहे रे? हा मामा, 1000 रुपये तरी आहे ती. एवढं होय? एवढंच? हा थांब जरा. घे, बक्कळ रुपये आहेत याच्यात. मनाला येतील तेवढं घे. घे. नाही मामा नग. हो मला एवढं नको, मला 1000 रुपये पुरतात. शाबास रे गाड्या, शाबास. मनात पाप नाही तुझ्या, पाप नाही. जा, आजपासून 1000 पण तुझ्या घरला बी शिवायचा नाही. जा. खरंच मामा तुम्ही देव हायसा. मामा देव हायसा. बाळू मामाच्या नावानं, बाळू मामाच्या नावानं, बाळू मामाच्या नावानं, बाळू मामाच्या नावानं, बाळू मामाच्या नावानं. दत्तू, ए दत्तू, अरे दत्तू, ए दत्तू, दत्तू, अरे दत्तू, अरे इथं काय करतोय? काय झालं काय? अरे घरी बघ ना तुझी पोरगी कशी येडेवाणी करती. पोरगी काय झालं काय? बघ ना जाऊन घरी. चिंचेचं झाड, औसाची रात, धांडी, 2 कोंबड, माझं हाय माझं. अगं पोरी, काय झालं या तुला? असं काय करतेस येड्यावानी? बमनाची हीर, 4 लुगडी, माझी हाय माझी. अरे देवा, काय म्हणायचं हे?
ये पुरी अगं असं डोसकं फिरल्यावानी काय करते आज? अरे कोण तुम्ही? बाहेर वा अगोदर, माझं घर आहे दांडी आवसाची रात. अगं असं डोसकं फिरल्यावानी काय करते हा? ए मस्तच पाठवी, सत्यानाश होईल की माझं. माझं दागिनं आहे काय लागले नाही झपटल्यासारखं झालंय. होय होय. बरं का धर तिला चल बाळू मामाकडे घेऊन जाऊ. 1 मिनिटात पळून लावतोय बघ. होय चल 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 बाळू चल 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 ए चल चल चल. चल 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 गप गप. मामा अहो बघा हो पोरगी. असून द्या, आलंय माझ्या ध्यानात. काहीतरी करावं मामा. अहो पुरीचा हाल बघ मनात. अहो घाबरताय कशाला? बघच तर सोडितो हिला मी आता. हा काय रे उभी या पुरीला हे रिंगणात उभा. सोड तिला आणि फर बाजूला तू. सोडली तर पळून जाईल ना मामा. अरे रिंगण कशाला मारलंय? बघून द्या ना मला कशी पळते. काय काय टोचते या? काय टोचते? कोण आहेस तू? का तुला काय करायचं या? का छळतेस या पोरीला? तू कोण विचारणारा? मी कोण विचारणार? आता सोड गुमान या पोरीला. त्याच्या झाडाला बांधून ठेवीन कायमचं. नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार. जा. नाही सोडत. नाही बघ सोडत. आता काय होतं या ते. बघ आता काय होतं या ते. नाही जाणार. जातो. तर तू झालं तुझं काम. हा जा. मामा लय उपकार झाले बघा. अहो पोरीला सोडवलं सह्यातलं. लय उपकार झाले मामा. लय उपकार झाले मामा. अरे उपकार माझं नाही, याच मान तो राखणदार हाय आपला. हा जा. बाळू मामाच्या नावानं. 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 बाळू, तू लोककल्याणासाठी जन्म घेतला आहेस. तुझं कार्यही सुरू आहे, पण अजून तुझ्यावर गुरुकृपा नाही. त्याशिवाय तुझी तपश्चर्या फळाला येणारही नाही. म्हणून तू आता गुरुचा शोध घ्यावास
अशी आमची आज्ञा आहे. लक्षात ठेव, गुरुच तुला तुझी पुढची वाट दाखवेल. देवा, तुझी आज्ञा पोचली देवा. आज्ञेचं पालन करीन रे देवा, आज्ञेचं पालन करीन. गुरुदेवा, गुरुदेवा. ए बाबा, इकडे ये, इकडे ये. कशाला उगा वणवण फिरतोयस? अहो महाराज, गुरु शोधायचा म्हणजे असं वन वन फिरायलाच पाहिजे. गुरु असा भेटतोय? मग कसा भेटल ते तरी सांगा. अगोदर माझे पैसे कुठे आहेत ते दे. देतो, पण अगोदर ह्या पिशीत किती पैका आहेत ते सांगा. पैसे होय? 120 रुपये आहेत. मोजून बघ. मोजायला कशाला पाहिजे गुरुदेवा? तेवढंच आहेत, तेवढंच आहेत देवा, तेवढंच आहेत. धन्य झालो मी देवा, धन्य झालो. माझा गुरु मला भेटला, माझा शोध संपला गुरुदेवा. आजपासून तुम्हीच माझं गुरु देवा, तुम्हीच माझं गुरु. आजपासून तुम्हीच माझं गुरु. माझा शिष्य, तुझी योग्यता आणि मोठेपणा मी जाणतो. लोककल्याणाचं कार्य तू आरंभलंस. लोकसेवा हीच ईश्वर सेवा. ही सेवा मनोभावे केलीस तर हा नरदेह आपल्याकडेच कायम राहील. पण या सेवेत जरा जरी कसूर झाली तरी जन्म मरणाच्या असंख्य यातना तुला भोगाव्या लागतील. बाळू, तू पवित्र असल्याने तुझ्यात ईश्वराचा अंश आहे. त्याचा उपयोग तू जनहितासाठी कर. भरपूर प्रवास कर, म्हणजे तुला ज्ञानप्राप्ती होईल. तेव्हा तू तीर्थयात्रेस जावं अशी माझी इच्छा आहे. समजलं? मी सांगतो त्याप्रमाणे तू कर. जशी आपली आज्ञा गुरुदेव, जशी आपली आज्ञा. जा कामात. बाळूमामाच्या नावानं
कांच्या गावचं पाहुणं? आम्ही बेळगाव पासल्या रामगड तालुक्यातला हायजी. बर बर. मी पाटील आहे तिथला. बर बर बर. आणि एवढी लांब दौड कशा पायी? हा, संकटच तसं आहे मामा. तुम्ही आपाच्या वाडीला आलायचं हे कळलं म्हणून इकडेच आलो होतो. अरे पर संकट नेमकं कसलं आहे? 2-3 वर्ष झालं भागात पावसाचा एक ठिपूस सुद्धा नाही मामा. समद वाळून खडखड जमीन दगडावानी झाली. कोणालाच अन्न पाणी मिळेल असं झालंय. सगळ्यांच्याच तोंडचं पाणी पळालंय बघा. आता तुमचाच आसरा आहे बघा. अरे देवाचीच करणी आहे. तोच पाऊस पाडणा झालाय, त्याला आपण काय करणार? त्याला साकडं घालत राहायचं. समद करून शान झालं मामा. आता आम्ही तुमच्या पायी साकडं घालाय आलोय. अरे पण पाऊस पाडाया मी काय देव हाय होय रे? वय मामा वय, तुम्ही बी देवच हायसा. आणि आता तुम्हीच असं ढकलल्यावर कसं होईल सा? तुम्हीच आता पाऊस पडेल असं काहीतरी करा. पाऊस पडणार नाही सा तर आम्ही तुमचे पाय सोडणार नाही. अरे उठा उठा. अरे 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 असं काय करता? असं मी बी तुमच्यातलाच आहे. तुमचं दुःख ते माझं बी दुःख. मी बी तुमच्या बरोबरच आहे. आपण सगळे मिळून देवाचं राहावं. चला बर. घरला परत कवा येणार? अरे का असं काहीच दागडाचं केलंयस र? लेकरं असे आणण्या पाण्या बिगर ताट फडताना बघून काहीच कसं फाटत नाही तुझं. बाजार कसा फुटत नाही तुला. अरे तूच जन्माला घातलंस, तूच हाल करतोयस वैर. अरे कुठं गेला तुझ्यातला देवपणा? अरे म्या म्हणतो कुठं गेला तुझ्यातला देवपणा? अरे खरा जर देव असेल तर यांच्यावर कृपा कर, यांना कुशीत घे आणि हिथं पाणी पाड. हिथं वरुण राजा. अरे वरुण राजा, अरे कुठं तडी धरून बसलायस? अरे ये पाणी पाणी इथं, पाणी पाणी इथं. पाणी पाड, पाणी पाड.
भगवंता हितपातूर सेवकाच्या हातून सेवा घडू दिलीस. तुझ्या कृपेनं कुठं कमी नाही झाली. तुझ्या पायाच्या धुळीच्या कणा एवढ्या बुद्धीनं जसं जमल तसं, जेवढं जमल तेवढं गोरगरिबासाठी झटत आलो. अजून लई करायची इच्छा आहे, पर गुरुदेवाची सावली बी राहिली नाही. आता इथून पुढची वाट तू बुद्धी देशील तशी चलन रे बाबा. तू बुद्धी देशील तशी चलन. सांभाळून घे रे देवा, सांभाळून घे. बाबांनो, आपल्या साऱ्याच्या डोसक्यावर परमेश्वराची सावली आहे. ऊन कडक आहे, पर त्याचीच सावली आपल्याला वाचवते. चढ उतार येत्यान, संकट बी येत्यान, पर घाबरू नका. त्याची आठवण ठेवा. पल्याड जाशीला रे, पल्याड जाशीला. हा, आणि एक ध्यानात ठेवा, इथलं सारं त्याच्याच मर्जीने घडतं या. त्याची मर्जी राखशिला तर ह्यो भवसागर पार करशिला. हा,
धुतल्या तांदळागत राशीला तर कांच्या बी संकटातून सुटशीला. हा, कल्याण होईल रे बाबांनो, कल्याण होईल. हा, कल्याण होईल. जय जय पांडुरंग हरी, 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 जय जय मामा, मामा असं काय व एकाएकी? मामा, मामा तब्येत ठीक नाही का? मामा तब्येत ठीक नाही का? येतो. जमल तेवढं केलं. कल्याण, शांती. मामा, मामा, अहो लई बरं वाटत नाही का तुम्हासनी? वैद्याला बोलवू का? नग नग आज्ञा आली या, जाया पाहिजे. हा, लांबचा ठिकाण आहे. मामा, माझा साका भेटणार आहे. मामा अहो असं काय बोलतायसा? अहो काळजा दस होता या. मामा, आम्ही आहे ना तुमच्या सेवेला. हा, तुम्ही लवकर बरे व्हा मग. मामा, हा, अरे प्रत्येकाला आपलं आपापलं काम असतं या. हा, ते ज्यांनी त्यांनी पार पाडावा. बाकी सगळं त्याच्या हातात. त्याची मर्जी, त्याची आज्ञा. मामा, मामा आम्ही पडल ते काम करतो, पण आमचा आदर राहू द्या. तुमची मर्जी कळती आहे मला, पर आता लय जण येते आणि तुम्हाला बी तकलीफ न ग तवा. मामा, मामा, माझी हाड आदमापुराला मरगुबाईच्या देवळात घेऊन चला. हा, बाबा, आता माझा ठिकाण आदमापूरच. आदमापूर. बाबा,
मामा लईच थकलायसा, आता वाईस पडून विश्रांती घ्यावा. बाबा विश्रांतीच घ्यायची आहे, पर त्याच्या अगोदर हिच्या बरोबर बोलायचं आहे. बाई तुझा फेरा आला म्हणजे जगाचा नाश होणार हे माहित आहे मला, पण ध्यानात ठेव इथून पुढं माझी पोरं इथं येणार, सगळे व्यवहार करणार. हा तेव्हा त्यांचा काही पाय लागला तर सांभाळून घे. मी त्यांच्या पाठीमाग मी हाय, ध्यानात ठेव. हा वा 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 बाबानो, माझ्या भाकऱ्या सांभाळा. लई पुण्याचं काम आहे ते. तेच हात लावा तर याद राखा. हा हा आपसात भांडू नका, कोणाच नाही दुःख देऊ नका. पुण्याचं जीवन जगा. हा मी तुमच्यातच आहे, तुमच्यातच आहे. तुमचे संकट सोडाया मी आहे. हा जावा बाबांनो, थकला असाल जावा झोपाया जावा. हा जावा झोपा जाऊन. हा झोपा. हा